प्रवीण नॉन स्ट्रायकेटला ललित. पहिल्या षटक आता आपण पॉवर प्ले षटक असेल पण त्याचा प्लेचा इशारा आलाय. सामना चालू होतोय. आजच्या दिवसातील आपण 5वी मॅच पाहतोय. दशरथ बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पहिला बॉल घेऊन प्रवीण साठी पहिला चेंडू लोअर फोल्ड चेंडू ऑन साईडला फटका चांगला आहे बघा. गॅप मध्ये खेळून कडे चेंडू जातोय. काय भेटला रोल करत सरळ 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार. थँक्यू डीजे. बघा पहिल्याच चेंडूवरती इरादी स्पष्ट केला तर प्रवीण परेरांनी पहिल्याच बॉलवरती पहिला तर चौकार आलाय. गोपाल होते. गोपाल त्यांना चकवून चेंडू सरळ सीमारेषा पार निघून गेलाय 4 धाब्यांसाठी. दशरथ दुसरा बॉल पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे बघा. फिल्डर कडून होते चुकी आणि त्यांच्या डोक्यावरून सरळ चेंडू जातोय सीमारेषा पार. मितील धावा 4. बॉलवर आलाय चौकार. बॅक टू बॅक आलाय चौकार. दर्शकांचा विचार केला पहिल्या 2 चेंडू 2 मोठे फटके 2 चौकार आल्यात. सुरुवात चांगली केली प्रवीण यांनी. यावेळेस मिस्टायमिंग झालाय. चेंडू हवेत आहे परंतु गॅप मध्ये आहे. शत्रक्षक दुरून त्याच्याकडून होतंय पुन्हा एकदा चुकी. चेंडू जातोय बघा. बॅकअप चांगलं होता परंतु यस काय घडलंय आपण पाहूया. आपण 2 धावा झाल्या. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. चौथ्या धावाचा प्रयत्न नाही होत. 3 धावा बघा. चांगला बॅकअप होतो त्याच कारणास्तव पाहिलं तर या 3 धावा जिकडे चौकार केला असतो तिकडे फक्त या 3 धावा आल्यात. या 3 धावांशी धावफलक जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल दशरथांचा ललितसाठी. यावेळेस लोअर फुलटच चेंडू होता फक्त आणि फक्त ढकलून दिलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बघा ऋतेश होते आणि त्यांच्या पायाच्या मधून चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी हा आलाय चौकार. खराब फिल्डिंग पाहतोय आपण साष्टेकर पाडा संघाकडून. बघा तिकडे सिंगल धाव होते तिकडे चौकार आलाय. 4 धावेने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 15 रन्स ऑन बोर्ड. चला भावेश आणि संजयने सुद्धा यायचं आहे. पुढचा बॉल बघा. स्लॉक सुट केला. चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. स्क्वेअर लेगच्या बाजूने जातोय. अजून एक चौकार. भिवाजी घोष यांना आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी कृपया करून VIP डाईज वरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. या षटकामध्ये विचार केला तर 4 चौकार आल्यात. चौकाराने डील केलं या षटकामध्ये दशरथ यांच्या. चांगली फलंदाजी पाहतोय पण प्रवीण आणि ललित यांच्याकडून. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय बघा. ढकलून काढलाय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. सॉरी कव्हर रिझन मध्ये पाहतो पण कव्हर आणि पॉइंट मधून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला बॅकअप पाहतोय पण 2 धावा. षटक संपते पहिल्या षटकात संबंधित धावसंख्या जवळ पोहोचते 21 या आकड्यावरती. चला मॅन ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार सुद्धा इथे वितरित केला जातोय.
आणि पहिलं म्हणजे आपण कैलास यांच्याकडून जे पारितोषिक लागलं होतं संजय आणि भावेशसाठी ते सुद्धा वितरित केलं जाईल. आणि नितीन यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा सुद्धा ट्रॉफी दिली जाईल. संजयने अप्रतिम फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. कैलासांच्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि रोख रक्कम दिली जाईल. अप्रतिम कामगिरी केली होती. भावेश न जायचं भावेश. झेल घेतलं होतं भावेश यांनी अप्रतिम त्यांना सुद्धा पारितोषिक देऊन दिले जाते. 100 पारितोषिक लागलं होतं. थँक्यू. पुन्हा एकदा आपण चालू असलेल्या मॅच मध्ये जातोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय भावेश शेळका यांना बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील. वैयक्तिक पहिलं सांग एक दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा बनवल्यात. 21 धावा जवळजवळ झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. खूप महागडं षटक पाहिलं आपण दर्शक यांचं. भिवाजी घोष यांना आम्ही आमंत्रित करतो त्यांनी कृपया करून आमच्या व्हीआयपी डाईज वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस फटका पुन्हा एकदा फसलाय. शतश 2 बघा येताना पाहतोय रोहिदास आणि तेश होते आणि त्यांच्याकडून होते चुकी. कॉलिंग बघा कॉलिंग बरोबर नव्हतं. त्याच कारणाचं पाहिलं तर हा झेल सुटलेला आहे. आणि अजून एक जीवनदान पाहतोय आपण प्रवीण पर्यटन येताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यामध्ये 22 रन्स ऑन बोर्ड. बघा खूप खराब फिल्डिंग पाहतोय पण साष्टेकर पाडा संघाकडून. एक चांगला संघ आहे परंतु आज पाहिलं तर थोडस कांडे त्यांचे पूर्णपणे ढासळलेले पाहतोय पहिल्या सामन्यामध्येच. भावेश पण आता बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असतील. पुढचा बॉल भावेश यांचा. यावेळेस मिस्टामिंग झाला. चेंडू हवेत आहे. शतर्ष घेतो चेंडू खाली बघा त्यांच्याकडून सुद्धा होते चुकी. अजून एक झेल पाहिलं तर धरतीला दान होतोय. बघा जीवनदानवर जीवनदान मिळतात दोन्ही फलंदाजाला. मागच्या चेंडूवरती पाहिलं तर प्रवीण यांना जीवनदान मिळालं होतं. आता पाहिलं तर ललित यांना मिळालंय. बघा गोलंदाज तर चांगली गोलंदाजी करतो. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहतोय परंतु शतरक्षक पाहिलं तर त्याला साथ देत नाहीये. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचलेली आहे. दोन चेंडूचा खेळ पाहिला तर या दुसऱ्या षटकातील संपलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा भावेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील प्रवीणसाठी. यावेळेस साईडला पाहतो आपण लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे दशरथ. एक सिंगल धाव. सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर 24 रन्स ऑन बोर्ड. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस बघा चांगला चेंडू अप्रतिम चेंडू हाताळलाय. असेच डॉट चेंडू घ्यावा लागतील कमबॅक करत असेल तर. या षटकामध्ये अजून सुद्धा पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज भावेश यांनी. 4 चेंडू हाताळल्यात. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. एकही मोठा फटका येऊन दिला नाही या षटकामध्ये. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता पुल केलाय. फटका फसलाय. शतरक्षक आहे दूर बघा त्याच्या डोक्यावरून मला वाटते चेंडू जाण्याचा प्रयत्न केला होता परंतु चांगला शतरक्षक पाहतोय. स्वतः रोखलं त्यावेळेस पाहिलं तर शतरक्षकाने आणि 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय.
धावसंख्या पाहिली तर 26 वर जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल असेल या षटकामधील. यावेळेस बघा हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. षटक सध्या दुसरं 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती. चला पाणी घेऊन यायचं लवकरात लवकर. आणि साष्टेकर मला संघाने लवकरात लवकर गोलंदाज सुद्धा आणायचा आहे. जास्त टीम मिटिंग करू नका. कारण संध्याकाळ सत्रामध्ये पाहिलं तर सूर्य आपण पाहिलं तर लवकरात लवकर अस्ताला जातोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी गौरव यांना पाहतोय, पण अजून एक उभारता सितारा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल. प्रवीण बॅटिंग मार्क वरती. प्रवीण यांची बॅट पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर चांगली तळपली होती, परंतु या षटकामध्ये मागच्या षटकामध्ये पाहिलं तर थोडस बांधून ठेवण्याचं काम केलंय. धावसंख्या 26 वरती आहे. मागच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज भावेश शेळके यांनी कमबॅक करून दिलं होतं. यावेळेस ब्लॉकरमध्ये चेंडू हाताळला होता. ऑन साईडला फटका चांगला सजवलाय. भावेश पुन्हा एकदा फेम मध्ये त्यांना पाहतोय. पिकअप थ्रो करेपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावांशी धावफलक 28 वर जाऊन पोहोचते. मग थोडीशी आता पाहिलं तरी या सामन्यामध्ये पाहिलं तर थोडसा शांतपणे संत गतीने हा सामना चालू आहे. पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस बॉल होता. बॉलला फक्त दिशणाचं काम केलं यावेळेस प्रवीण यांनी. बॉल सरळ गेलाय सीमारेषा पार. डीप स्क्वेअरच्या बाजूने येतोय चौकार. 4 धावा. पंचांनी रेफर सुद्धा केलेला आहे भीमर साठी. बॅटिंग करणार संघाने. ओके, चला आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. काय घडते काय बिघडते. यस, नो बॉल असेल. कारण वेस्ट साईडच्या वरती थोडासा चेंडू होता. नो बॉल. 9+4 म्हणजे या मिळतात 5 धावा. त्या 5 धावाने धावफलक पाहिलं तर पुढे सरकलाय. जाऊन पोहोचलाय 33 डबल 3 या अंकावरती. उघडा डोळे पहा नेट आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल असेल. मुक्त फटका खेळण्याची संधी असेल फलंदाज प्रवीण परेड यांना. फ्री हिटचा बॉल यावेळेस सोडून दिलाय. ऑप्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला होता. पुन्हा एकदा पाहतो पंचांचा नो बॉलचा इशारा. विकेटच्या बाहेर मला वाटते चेंडू हा स्पर्श झाला होता.
अजून एक पाहिलं तर खराब चेंडू आपण पाहतोय गोलंदाज गौरव यांच्याकडून. पुढचा बॉल. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू हाताळताना पाहिलं फ्रीडचा बॉल होता. परंतु बॅट बॉल संपर्क झाला नाही. लेग बायचा इशारा पंचांचा. लेग बायच्या मध्ये एक सिंगल धाव येताना पाहतोय. सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड. गौरव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. ललित असेल स्ट्राईक वरती. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. मिस्टामिंग झाला बघा. तिकडे रोहिदास होते आणि चांगला झेल घेतलाय आणि संपतो इकडे ललित यांचा खेळ. पहिली विकेट डावडताना पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स शिरोतर संघाची. येस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर अजय यांना. आदरणीय सन्माननीय प्रकाशजी भोईर यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांनी सुद्धा यायचं आहे आणि या व्हीआयपी डायज वरती बसून या मॅचचा आनंद लुटायचा आहे. बॅटर बॉल पाहतोय अजय तुंबडा यांना पाहतोय बॅटिंग मार्क वरती. नवीन फलंदाज गौरव. विकेटची गरज होती ती विकेट आलाय. यावेळेस लोअर फुल्ड चेंडूचा फटका फसलाय. शतरशे घेतो चेंडू खाली बघा. बॅक टू बॅक विकेट पाहतोय. अजून एक गडी पाहिलं तर तंबूच्या आशाला जाताना बसतोय. सेकंड विकेट डाऊन. थँक्यू डीजे. बघा विशाल येतोय. नो बॅटर आपण पाहतोय विशाल परिणाला पाहतोय बॅटिंग मार्क वरती. दोन बंधूंची जोडी पाहतोय आपण खेळपट्टीवरती. पुढचा बॉल गौरवांचा. हॅट्रिक बॉल होता बघा. चांगला चेंडू. यावेळेस बिमर हातानंतर कमबॅक केलंय गोलंदाज गौरव यांनी. अप्रतिम गोलंदाज पाहतो आपण गौरव यांच्याकडून. पाच चेंडूचा खेळ झालाय या षटकामधील. पुढचा बॉल शेवटचा बॉल असेल. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये शतरक्षक आहे बघा. एक धाव झाली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा कम्प्लीट होते. थोडस थ्रो खराब बघा. बॅकअप सुद्धा खराब होता परंतु त्यानंतर भावेश आले बॅकअप साठी आणि फक्त दोन धावा. या दोन धावेशी धावफलक जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती. षटक संपले तिसरं. 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 37. एसडीजी. थँक्यू डीजे. चला जास्त टीम मीटिंग करू नका. शेवटचं षटक आहे.
जास्त वेळ खर्च होतो. जास्त चर्चा आणि वाढेल खर्च म्हणून जास्त चर्चा करू नका. शेवटच्या हाताळण्यासाठी गोपाल यांना पाहिल्याने गोपाल यांचं स्वागत केलंय स्वॅगने षटकाराने स्वागत केलंय मिस्टर प्रवीण परेड यांनी. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आलाय षटकार. मग या इनिंग मधील ना फक्त चौकारामध्ये डील होत होती, परंतु या इनिंग मधील शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पहिल्या षटकाराला या इनिंग मधील शिलोतर संघाकडून प्रवीणच्या बॅट मधून. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ ट्रॅकर होता, फटका फसलाय. ऋतेश चेंडू खाली येतोय आणि ऋतेश यावेळेस करत नाही चुकी. षटकाचं प्रत्युत्तर विकेट घेऊन दिलंय गोपाल यांनी. अजून एक गडी पाहतो तर तंबूच्या आसपास जाताना पाहतोय मिस्टर प्रवीण परेड बॅक टू द आउट कॉन. So shy, shy, shy. चला जास्त टीम मीटिंग करू नका. या मॅचला या इनिंगला जास्त वेळ खर्च होतोय. चला पंच महेंद्र होतो न्यू बॅटर आपण पाहतोय. महेंद्र जाधव अजून एक लेफ्टी बॅटर आपण पाहतोय बॅटिंग मार्क वर. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे बघा. ऋतेश पुन्हा एकदा फेम मध्ये पाहतोय. एक धाव झाली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न होतोय बघा. फेकी चांगली गॅदर करता आला नाही गोपाल यांना आणि त्याचा फायदा पाहिला तर 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन विकेट पाहतोय आपण. या 2 धावा, या 2 धावांशी धावफलक पुढे सरकते जाऊन पोचते 45 रन्स ऑन बोर्ड. पंचेचाळीस धावा झाल्यात. अजून सुद्धा पाहिले तर शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे गोपाल यांच्या षटकातील. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा फटका चांगला सजवलाय. रोहिदास येतोय चेंडू खाली. फक्त आणि फक्त एका सिंगल धावावरती समाधान व्हावं लागते. धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचते. 46 रन्स ऑन बोर्ड. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल गोपालांच्या. यावेळेस विशाल आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु बॅटन बॉल संपर्क झाला नाही. पंचा इशारा वाईटचा आलाय. एक अवंतर धाव पाहतो पण अजून एक स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवंतरच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 47 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा स्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला होता. पंचांचा इशारा नोचा आलाय. विकेटच्या बाहेर हा चेंडू लँड झाला. त्याच कारण पाहिलं पंचाने दंडित घोषित केलाय. नो बॉलचा इशारा पंचांचा. उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा बॉल असेल फ्रीटचा चेंडू असेल विशाल साठी. विशालांचे बॅट आपण पाहिले तर शांत आहे. विशालांच्या बॅट मधून मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळेस ऑन साइडला डीप स्क्वेअर रिझर्व मध्ये शतरक्षक नाही आहे, पण तू बघा तिकडे थोडस फंबल झालंय. बॅकअप पाहतो आपण आणि 2 धावा. आदरणीय सन्माननीय रवींद्रजी गोवार यांचा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा बॉल असेल. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला. बॅटन बॉल संपर्क झाला. षटक संपते. चौथं 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 50 या आकड्यावरती. 51 धावांचा टार्गेट सेट केलंय शिरोतर संघाने. थोड्याच वेळात
नाण्याची एक बाजू आपण पाहिली, दुसऱ्या बाजू सुद्धा आपण थोड्याच वेळात पाहूया. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा या लाईव्ह ऍक्शन मध्ये परत येऊया. यस डीजे. लई दिवसाचा हाट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिवसाचा हाट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिवसाचा हाट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिवसाचा हाट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दिवसाचा हाट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिवसाचा हाट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. शावरची जंजीरा पायलाई मालवण किल्ला बघा करायलाय. शावरची जंजीरा पायलाई मालवण किल्ला बघा करायलाय. चला शतरक्षण लावून घ्यायचं शिलोता संघाने. चला सलामीचे 2 बॅटर सुद्धा पाठवायचे आहेत षष्ठगड पाडा संघाने. या मॅच मध्ये थोडस उशीर होतोय, कृपया करून सहकार्य करायचं आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला एक संघ टॉप 3 मध्ये काढायचा आहे. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असतील ललित भोवर यांना पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. ऋतेश शेलका आणि रोहितास वाघात. प्रकाशजी भोईर यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्ट्राईकला ऋतेश, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रोहिदास यांना. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज असतील ललित. पहिला बॉल घेऊन 51 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पार केला जाईल पाहूया आपण. तर जास्त वेळ खर्च करू नका. पहिला बॉल ललित यांचा ऋतेश साठी. पहिलाच बॉल यू मिस, आय डेफिनेटली हिट फॉर डिसमिस. पहिल्याच चेंडूवरती फलंदाज होतोय बाद. ऋतेश शेलगा बॅक टू डगआउट. कॉन
न्यू बॅटर आपण पाहतोय दशरथांना, दशरथ शेळके यांना पाहतोय. प्रकाशजी भोईर यांच्याकडून पारितोषिक लागले आहे ललितसाठी. जर विकेट घेतली दशरथ यांची तर 100 पारितोषिक लागले जाते. बोल्ड जर घेतला तर 100 पारितोषिक लागलेलं आहे प्रकाशजी भोईर यांच्याकडून. ललितसाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. जावाय आहेत ते. यावेळेस तेच तर बॉल बघितला आपण. प्रतिम चेंडू पाहिला आपण. बघा आपण स्क्रीन मध्ये सुद्धा पाहूया. सबमरीन डिलिव्हरी होती. गुल्डनवरून स्पॉट होऊन चेंडू सरळ यष्टनच्या बाजूने निघून गेलाय. ते जवळजवळ 3 ते 4 इंचाचा डिफरन्स होता यष्टन मध्ये आणि चेंडू मध्ये. चांगला चेंडू होता ललित यांचा. ललित पुन्हा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असतील. यावेळेस पुन्हा हाफ ट्रॅकवर होता. फटका फसलाय परंतु नोमॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल तर विशाल येतोय. चेंडू जवळ बघा एकच धाव. ललित पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस बघा तुझं फिंगर रोल केली होती. बॅटची लिडिंग एज आणि रोहिदास पाहतोय आपण फलंदाज डगआउटच्या आशेला जाताना पाहतोय. अजून एक फलंदाज डाऊन होताना पाहतोय. दुसरा गडी बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती. देवेंद्र ठाकरे यांना पाहतोय आपण. ललित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिलं आहे ललित यांना. 5वा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस हाफ ट्रॅकवर होता. चेंडू गॅप मध्ये घेऊन काढलाय विशाल. चेंडूला एका टप्प्याने फील्ड केली तो पण एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल पॉवर प्ले षटकामधील. पॉवर प्ले षटकामध्ये खूप कमी धावा आल्यात आणि महत्वाचे 2 विकेट सुद्धा पहिले तर तंबूच्या आशेला पोहोचल्यात. यावेळेस ऑफ साईडला आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे विशाल. उचलून थ्रो केल तो मध्ये सिंगल धाव. षटक संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. महेंद्र तो दुसरा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. महेंद्र जाधव एक डावखुरा गोलंदाजा. पहिला चेंडू पाहिला तर सोडून दिलाय दशरथ यांनी. परंतु चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. बघा पण लाईव्ह मध्ये रिप्ले मध्ये
वाईट यॉर्करचा मारा केला तो गोलंदाज महेंद्र यांनी. चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. दुसरा बॉल लोअर फुल टच चेंडू होता. बघा कन्व्हर्ट करण्याची गरज होती परंतु बॅटर बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. पुढचा बॉल महेंद्र यांचा. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केली होती परंतु पंचाने दंडित घोषित केलाय. तसं जास्त थोडस आपण पाहिलं तर टर्न मिळाला होता. रिप्ले मध्ये पाहूया आपण थोडं जास्त वळण घेतलं होतं. त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचांनी वाईटचा इशारा केलाय. पुढचा बॉल महेंद्र यांचा. यावेळेस मुस्टामिंग झालाय. नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. बघूया एक धाव झाली आहे. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहतोय. या दोन धावेशी धावफलक जाऊन पोचते. 6 या आकड्यावरती 6 रन्स ऑन बोर्ड. समीकरण झालंय 15 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. यावेळेस प्लेक्षिकच्या बाहेर चेंडू स्पर्श झालाय. पंचाच्या वाईटचा येतोय. एक अवांतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. महेंद्रसाठी पाहिलं तर आपण पारितोषिक लागले. जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक लागले प्रकाशजी भोईर यांच्याकडून. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप मध्ये घेऊन काय अजय आहे तिकडे आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय अजय यांच्याकडून. एक स्टायलिश प्लेअर आपण पाहतोय अजय. आज थोडेसे अपयशी ठरलेत बॅटिंग करताना परंतु फिल्डिंग पाहिली तर चांगली आले. एक सिंगल धाव. एका धावेने धावफलक पाहतो तर 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 8 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केली होती. बघा चेंज ऑफ पेस केला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाज महेंद्र यांनी. पूर्णपणे या मॅच मध्ये पकड बसवण्याचं काम केलंय. धावसंख्या फक्त आणि फक्त 8 वरती जाऊन पोहोचते. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. षटक संपते. दुसऱ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते. नवीन गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल पाहिला तर बॅक टू द बॉलर घेऊन काढलाय परंतु एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते दर्शवताना. ऋतिक येतोय. ऋतिकांचा पुढचा बॉल देवेंद्रसाठी. यावेळेस हा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. ललित चेंडू खाली पोहोचतोय. ललित कडून होत नाही चुकी. गोलंदाज होतोय बाद. देवेंद्र तंबूची आसरा जाताना पाहतोय. भावेश येतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय भावेश शेलका यांना बॅटिंग मार्क वरती. यावेळेस बघा ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. यॉर्कर चेंडू हाताळला होता गोलंदाज ऋतिक यांनी. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव आहेत एक अवांतर. या अवांतरच्या मदतीने धावफलक होतोय भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा खेळ पाहिला तर संपन्न झाला या षटकातील.
तिसरा षटक चालू आहे. यावेळेस हाफ ट्रॅकवर होता. बॅटची लिंगेज आणि बघा फलंदाज होतोय बाद. अजून एक विकेट पाहतो तर तंबूच्या असा जाताना पाहतोय. अगं पोरी तू हो बोल मला एकदा प्रेमानं ग I love you. अगं पोरी तू हो बोल मला एकदा प्रेमानं ग I love you. काली कोयल कुहू कुहू बोल कोयल बोल कुहू कुहू तुझे प्रेमानं मी प्रतीक यांचा पुढचा बॉल पुन्हा एकदा नवीन बॅटर पाहतोय आपण. बॅटच्या लिडिंग आहे. चेंडू जातोय चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय विकेटच्या मागे. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव येताना पाहतोय. आदेश होता स्ट्राईक वरती. दर्शक पुन्हा एकदा पाहतो आपण स्ट्राईक वरती आल्यात. शेवटचा बॉल सुद्धा पाहिला तर निर्धाव आलाय. षटक संपते. तिसरं 3 षटकात समाप्त. धावसंख्या फक्त आणि फक्त 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पूर्णपणे पकड बसवलं या मॅच मध्ये. 6 चेंडूवरती 40 धावांची आवश्यकता आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका. श्रीलंका संघाने जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. कारण अगोदरच आपल्याला भरपूर उशीर झाला या मॅच साठी. चला बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन संघाचे कर्णधार टॉस साठी येऊन थांबवायचं आहे. बाबा स्पोर्ट्स कामन संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. अमृत येतो शेवटचा षटक हाताळण्यासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती 6 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. खूपच अशक्य असं हे समीकरण आहे. पहिला चेंडू पाहिला तर बॅटची लेडिंग आहे. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या बॉर्डर लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा. उंबराचे ढोलीच घुबड बस बायको मला झांजा कुंकण हस उंबराचे ढोलीच घुबड बस बायको मला झांजा कुंकण हस. थँक्यू डीजे. या दुसऱ्या इनिंग मधील हा पहिला चौकार पाहतोय आपण. त्या चौकाराला उशीर झालाय कारण मॅच पूर्णपणे पाहिला तर एका बाजूने झुकलेली पाहतोय. पुढचा बॉल अमृत यांचा. यावेळेस लोअर फुटच्या चेंडूचा पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न केला होता. अपील मध्ये उत्साह जास्त होता. विश्वास कमी होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर बॅटला चेंडू स्पर्श झाला होता. पंच यस बॅटला बॉल लागला होता. एक सिंगल धाव. सिंगल धावाने धावफलकात जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील या इनिंग मधील. यावेळेस ऑफ साईडला चांगला फटका पाहतोय आपण. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे राकेश. चेंडूला फील्ड करून थ्रो केलं तर पण एक सिंगल धाव. यावेळेस बघा यष्टाच्या समोर फलंदाजाला पकडलाय. आदेश शिळका डगआउटच्या आशा जाताना पाहतोय. हातात रुमाल पोरी फिरवस गुलाल दिसाय गो फार बेसला येस कमाल पोरी भरलीस तू माझी मनांग पोरी भरलीस मनांग पोरी भरलीस तू माझी मनांग पोरी भरलीस मनांग थँक्यू डीजे. न्यू बॅटर आपण पाहतोय पचमनजी शेलका यांना पाहतोय आपण बॅटिंग मार्क वरती. आणि पहिल्या नंबरची ट्रॉफी सुद्धा या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून लागलेली आहे. तेच आता पाहतोय आपण बॅटिंग मार्क वरती. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. एक सिंगल धाव.
शेवटचा बॉल असेल. या मॅच मध्ये पूर्णपणे पकड बसवला या शिलोत्र संघाने. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. सामना जिंकला इकडे अवधे स्पोर्ट्स शिलोत्र संघाने. हाडलं का साष्टेकर पाडा. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. चला प्रवीण यायचं आहे टॉस साठी. प्रवीण तुम्ही यायचं आहे. चला कॉमन स्टेशन संघाचा कर्णधार आलाय का?